आपण सिंगल पाहिली. ऑफसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका जितका चांगला होता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहिलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफळ करते आपण पाहतोय. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफळ करते आपण पाहतोय. ऑस्ट्रेलिया खेळण्याचा प्रयत्न. संग्रामच्या हातामध्ये फेकी करताना थोडासा उशीर केला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळ कर धावा आपण पाहतोय 7. सात धावा धावफळ करते आपण पाहतोय. रोहन पालांडे जर का बॅटिंगला आला, त्याच्या बॅटमधून जर का एखादा चौकार आला तर प्रत्येक चौकारासाठी तुषार सोनी यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आहे. 250. ऑनसाइडला चेंडूला खेळून काढल्या. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. 8 धावा धावफळ करते आपण पाहतोय. योगेश मोरे असं विकेटवरती उभारणं. साहिल जाधव कशा प्रकारे साथ देईल. दोन्ही सलामीवीर बॅटरमध्ये क्षमता आहे. दोघांच्या बॅटमधून मोठे मोठे खेळण्याची ताकद देखील दोघांमध्ये आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावफळ कर धावा आपण जर का पाहायला गेलो 9 धावा आहेत. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत झालाय. हल्लीकाने सन्मान दिला. फेकी डायरेक्ट हिट. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. चेक केलं जाईल. घरात नेटवर्कची टेक्निकल टीम आमच्या जोडीने त्यांची मदत देखील घेतली जाईल. चेक केलं जाते.
हॅलो चेक. अकरा धावा धावफळ करते आपण पाहतोय. पहिला चेंडू ते तिसरा षटकाचं सिंगल आपण पाहतोय. 12 धावा धावफळ करते आपण पाहतोय. साहिल जाधव मला इथून मोठे फटका खेळणं गरजेचं आहे. मागच्या स्पर्धेमध्ये केलेली बॅटिंग साहिलची सर्वांना आठवते. तास बॅटिंगची इथे गरज होती पण मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये साहिल जाधवला मैदान सोडावं लागतंय. विकेट सोबत गडी बाद. नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला चेंडू आंचडला गेल्याचा प्रयत्न ओंकार लोटणकरच्या हातामध्ये. ओंकारने फेकी केली. पंचांचं बोट हव्यामध्ये. धावचीच्या रूपात विकेटचं पतन. रिव्ह्यू रेफर केलं गेलंय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 1-3-13 13 धावा धावफळ करते आपण पाहतोय. हलक्या हाताने सन्मान दिला. एक आड केली जाते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 14 धावा धावफळ करते आपण पाहतोय. 1-4-14 14 धावा. येणारे 2 चेंडू तिसरा षटक मार्गस्थ आहे. चेंडूला लेफ्ट केले जाते. अनिर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. अवसरला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये फेकी वेगाने केले. षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण जर का पाहायला गेलं 1-5-15 15 धावा. फटका खेळण्याचा प्रयत्न. सर्व चेंडू पिवळ्या पडद्यावरती आदळतोय. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे. येल्लो कॅप अविनाश दीपक यांनी जर का एका हातात झेल टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि तो झेल लेफ्ट हँड मध्ये पाहिजे. साहिल रानमाई नवीन फलंदाज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टांचा वेध घेतोय. रोहन पालांडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहन पालांडेच्या प्रत्येक चौकारासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आहे. तुषार सोनी यांच्या माध्यमातून आता चौकाराची गरज देखील आहे. फटका गेला. ऑन साइडला चेंडू निघून गेलाय. संग्रामनी प्रयत्न खूप चांगले केले आहेत. दुसऱ्याने बॅकअप देखील खूप चांगलं केलंय. बॅकअप बॅकअप बॅकअप. क्रिकेटमध्ये कमबॅक करणं देखील जाणतो संघ.
त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला बॅकअप असणं का गरजेचं आहे याचं उत्तम उदाहरण. ऑफसाईडला गेल्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये यस नो करत असताना अखेरकार नो. आलेला प्रत्येक डाट या मॅच मध्ये दबाव वाढवतोय. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 1-6-16. पुन्हा एकदा ऑफसाईडला गेल्याचा प्रयत्न, धावचीची संधी, धावचीच्या रूपात विकेटचं पतन. 16. शेवटच्या चेंडूवरती सरका चौकार आला. सौरभ बेडसगावकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. दोघांकडून 100-100. अजून एक 100 आलंय. 300 रुपयाचं पारितोषिक शेवटच्या चौकारासाठी होता, पण एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. दापोलकर धावांचा जर का आपण विचार केला तर 17-18 धावेचं आव्हान सेट केलं गेलंय. ओम साई मनवेलवाडे या संघाचा पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. वळूया डीजे कडे आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया दुसऱ्या इनिंग मध्ये. पहिल्या चेंडूला ऑफसाईडला घेऊन काढलं. ऑनसाईडला हलक्या त्यांनी घेऊन काढलं. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 2 धावा धावफलकर आपण पाहतोय. हलक्या त्याने ऑनसाईडला चेंडूला घेऊन काढलं.
वेगाने क्षेत्ररक्षक आले होते, यष्टीरक्षक देखील आले होते. यष्टीरक्षकने चेंडूला पकडलं, फेकी केली पण सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावफलक आपण पाहिल्यात. पंचांनी सांगितलं या बॉलची हाईट आणि फ्लाईट थोडीशी जास्त होती. नो +1. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलक आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू स्टेजच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धाव मिळेल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा आहेत धावफलकावरती. 18चा बचाव करत असताना तुम्हाला निदान पहिल्या षटकामध्ये 2 डॉट हाताळणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही या मॅचमध्ये पूर्णपणे ऑन राहू शकते. ओमकार लोटंकरने टापच्या सारने खेळून काढलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आपण जर का पाहायला गेलो तर 8 धावा. नऊ धावा धावफलकावरती नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा. दयाचं दुसरं षटक आहे. अशा प्रकारचे डॉट हाताळणं गरजेचं आहे तुम्हाला 18चा बचाव करण्यासाठी. पहिल्या 2 षटकामध्ये कमीत कमी धावा देणं गरजेचं असेल. टॅपच्या सरांनी खेळलंय. चित्ररक्षक वेगाने आलाय. एक सिंगल कंप्लीट केली गेली मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडला फटका खेळलाय. रोहनच्या हाताखालून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. साठी 4 धाव्यांची गरज आहे. पहिल्या वर्षी या ग्राउंडवरती जी स्पर्धा झाली होती MCC चषक, ती स्पर्धा त्या खेळाडूंनी गाजवली होती. पहिल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज सन्मानकरी MCC चषकाचा दीपक ठाकूर. PCC ची टीम देखील दाखल झाले. वेलकम दीपक ठाकूर, ज्यांनी प्रत्यक्षामध्ये जेव्हा ग्राउंडवरती कामं चालू होती ग्राउंडच्या लेखाजोखा करण्यासाठी 2-3 वेळा तो देखील आला होता. त्याला देखील माहिती आहे PCC साठी हे खूप खास ग्राउंड राहिले. 2 धाव्यांची गरज आहे या मॅचला फिनिश करण्यासाठी. मागच्या स्पर्धेमध्ये आपण जर का पाहिलं तर साई एकविरा संघ खूप चांगला दिसला होता. योगेश मोरे आलाय. नो ला प्लस. मॅच फिनिश. हार्ड लक टीम साई एकविरा. मैत्री चषकाचा प्रवास इथे संपतोय. ओम साई मनवेलपडा विरुद्ध साईशा 11. ओम साई मनवेलपडा विरुद्ध साईशा 11. चला लगेच दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचंय.